शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, इथं जे आहे ना, मी त्या दिवशी दाखवले होते ना, जसे पूजाला कळसाला ठेवलेले नारळ होते, तर ते जे की नाही मी वर वाळू घातले होते आणि त्याच्यामधले जे खोबरेत ना, अलगद जे आहेत ना, असे छान बाहेर निघलेत बघा. आणि आता जे ना हे कट करून जे ना मला बारीक कट करून जे ना मी पहिल्यांदा तर थोडंसं तेल टाकून की नाही भाजून घेणार आहे. कारण ह्याच्यामध्ये जे ना अद्रक, लसण, कोथिंबीर असं काही टाकणार नाही, फक्त जे ना तेल टाकून भाजून घेणार आहे. तेल टाकून भाजून जे ना आपण मिक्सरमधून वाटून घेतलं ना की हे जे आहे ना महिना ते 1.5 महिने जे ना आपल्याला हे असं टिकू शकतं ना. आपण ज्याच्यामध्ये खोबरं, कांदा, असं लसण काही टाकलं ना की हे जे की नाही खोबरं लगेच खराब होतं. त्याच्यामुळे फक्त ड्राय करून जे ना मी आपलं जसं मसाल्याचं खोबरं भाजतात ना तसंच फक्त आता ह्याच्यामध्ये जे आहे ना भाजून घेणार आहे. आणि इथं की नाही माझं झालं होतं राईस कुकर खराब, तर की नाही जसं ते ऑनलाईनच मागेल तुम्ही, पण खूप दिवस टिकलं. आणि मी की नाही म्हणलं आता कोणतीही वस्तू जशी की नाही खराब झाली की मी बिलकुलही फेकून देत नाही. त्याच्यामध्ये कोणतेही झाडे वगैरे लावत्या, मग ते बकेट राहू द्या की कोणता टफ राहू द्या की कोणतं भांडं राहू द्या, ते फेकून देत नाही. तर पूर्ण जे ना टेरिसवर मी भांडं लावून टाकीत असते. त्याच्यामध्ये म्हणलं त्या भांड्यामध्ये जे ना मी झाडं लावून टाकीत असते. तर चला, इथं जे की नाही मग काल जे ना आकाशची गाडी म्हणजे, कारण मी इथं वर शोरूम टाकलं होतं, म्हणलं आता हे जर नीट करायला टाकलं तर 500-600 रुपये त्याला सहज जातील. त्याच्यामुळे की नाही मी वर टाकलं होतं. आणि काल जे ना ते जरासं मिक्सरचं काम होतं, त्याच्यामुळे त्यांनी हे पण नीट करायला टाकलं. म्हणले झालं तर झालं, नाही तर नव्हतं घ्यावंच लागते. तर की नाही काल जे ना माझं राईस कुकर जे ना नीट होऊन आले. आणि खूप दिवस झाला असं पडून होतं ना, त्याच्यामुळे इतकं घाण झालं होतं ना. आणि मी जे आहे ना हे मिशोन प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं, ज्याचे जे मी महाग पण तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही खराब वस्तू राहू द्या, गंज लागलेल्या वस्तू राहू द्या किंवा गॅस, फ्रीज, सगळ्या जे वस्तू आहेत ना मी ह्यानंच पुसत असते. आणि खूप छान असं प्रोडक्ट आहे बघा. जसं की नाही किचन क्लीनर, आणि आपल्याला जेवढं पाहिजे की नाही तेवढीच किमतीमध्ये, जास्त की नाही महाग पण नाही, काही नाही. खूप छान कमी वेळामध्ये की नाही जास्त काम करते. आणि सगळ्या किचनच्या गृहिणीतनं त्यांच्या तर किचनमध्ये हे पाहिजे तितकं चांगलं प्रोडक्ट आहे ना. असं पुसायचं वगैरे काही नाही, थोडंसं स्प्रे करून 5 मिनिटं ठेवलं मी, आणि इतकं छान आणि चमचमकीने आपलं जे ना राईस कुकर निघलं. आणि तुम्ही बघू शकता मधून पण इतकं घाण झालं होतं ना, जसं की गंजलेले डाग वगैरे सगळे घालते. आणि चला, मी इथं जे छान साफ करून घेतलंय. आणि आता ह्याच्यामध्ये जे ना भात लावून पण मी तुम्हाला दाखवणार आहे की हे चालू झालं की नाही, कारण मी आजच जे आहे ना आणलं नीट करून आणि लावते आणि ट्राय जे ना तुमच्या पुढेच करते. तर चला, आता तांदूळ धुवून जे ना ह्याच्यामध्ये ठेवते आणि कसं भात झाला आणि काय नाही राईस कुकरमध्ये ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि एकदम नंबर 1 प्रोडक्ट आहे. तर चला, इथे जे मी तांदूळ साफ करून घेते. आणि चला, आता राईस कुकर आपलं इकडं होस तर हे काही रेड बटन आहे, हे जर चालू झालं की आता ऑन झाल्यावर हे बटन वगैरे सगळं खराब झालं. तर इकडे जे नाही मी थोडं पण आता चांगलं भाजून घेतलं, जसं की बारीक गॅसवर थोडं गार झालं की मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर पूजाला कमीच कमी 2 नारळ निघले होते ना मधले खोबरे, तर 1/2 किलोच्या वर जे ना खोबरं निघलं ना. आता हे जे आहे ना मला 15 दिवसाच्या वर जे आहे ना वाटण जाते. आणि इकडे बघा आपला भात किती छान आणि लुसलुशीत असं झालाय. आणि 500-600 रुपये तरी घेतील वाटलं होतं, पण 200 रुपयामध्ये जे ना आपलं राईस कुकर एकदम नीट झालं आणि एकदम ओके झालं. नाही तर मी तर फेकूनच दिलं होतं, पण म्हणले एकदा बघूत आपण नीट होते की नाही. की भात बघू शकता राईस कुकरमधला खूप छान होते ना. आमच्या राईस कुकरमधला भात ना सगळे आवडीनं खातात. जसं की नाही आपण बघुन्यामध्ये शिजू द्या, कुकरमध्ये शिजू द्या, तेवढं टेस्ट होत नाही. तर चला, आता टायमिंग व्हायली संध्याकाळचे 3:30 वाजले. तर इतकं वेदर जे आहे की नाही मिनटामध्ये सगळं चेंज झालं होतं ना. आणि थोडे थेंबही येऊ लागले. आणि चांगलं देत की नाही आमच्या मिस्टरांनी जे ना कोंबड्या येण्यासाठी की नाही इथून थोडंसं ठेवलंय बघा. आणि थोडंसं असं की नाही बाहेर पाऊस वारं वावण काही फुटलं जराशी कुत्रे वगैरे, कारण फुलं ग्राउंड आहे ना, कुत्रे वगैरे आले ना तिथून की नाही त्या फोडलेलं जे आहे ना तिथून जे ना गेटमधून मस्त कोंबड्या गेट ना घरामध्ये गळी येतात. त्यांना गेट उघडायची गरज नाही, काही नाही. पावसाचं थोडे थेंब सुरू झाले होते की ह्यांचा गर्दा बघा, सगळ्या पिल्ल्या घेऊन सगळे जण की नाही तिथं मध्ये आल्या. आता जसं माणसाला जीवाचं जीवन तसं ह्या छोट्या प्राण्यांना घेऊ आहे. आणि मी की नाही माझ्या जत्रामध्ये गेलते, मी तिथून रोल आणला होता, मी तुम्हाला सांगितलंच होतं. तर आता हे 7 ते 8 वेळेस झाले माझा रोल जे आहे की नाही, तर हे रोल मी रोळून घेतलाय. जसं की नाही ज्वारी टाकून पण घेतलाय, तांदूळ टाकून पण घेतलाय. आणि असं आपल्याला 5-10 केलं तर त्याच्यामध्ये जे आता वाटण्यामध्ये जे ना बारीक दगड वगैरे जातात ना, तर ते पण आता जेव्हा आपण वाटण तयार करूच ना त्याच्यामध्ये जाणार नाही. त्याच्यामुळे जे नाशक जे रोल आहे ना
रोळून घ्यावं लागते आपल्याला. आता ही जी आहे ना 5 ते 6वी बारी म्हणजे रोळण्याची. आणि असं की नाही पाऊस वगैरे आला, थोडा वातावरण चेंज झालं ना की आकाशला की नाही काहीतरी खावडतं, जसे की नाही पकोडे भजे. तर आज की नाही आलू करण्यासाठी जे आलू चिप्स करण्यासाठी जे ना आकाशच्या द्यायचे आलू आणले होते त्यानं मला जे 2 आलूचे तिथं चिप्स करायला लावले होते, कारण इन्स्टंट चिप्स जे मी इथं बनवले होते. आणि ते बघू शकता इतके कुरकुरीत आणि इतके मस्त झाले होते की नाही, नंबर 1 चिप्स झाले होते. तर या मंडळी तुम्ही गरमागरम चिप्स खायला, तुमच्या इकडं वातावरण कसं आहे, पाऊस यायला की नाही, वारं वादळ सुटायले की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडं तर रोज सकाळी जे आहे ना की नाही ऊन पडायले, संध्याकाळी थोडंसं आभाळ आले, पण कालचं थोडेसे थेंब पण आले. तर चला इथं जे ना मी मस्त गरमागरम आलू चिप्स केले होते. आणि 5 वाजले की नाही की लेकरं की नाही आज वातावरण बघू शकतं, चौकडं जे की नाही आभाळ असं काळं खूप वाजले टायमिंग फक्त संध्याकाळचे 5 वाजले. तर लेकरांना इतकी खुशी होती की नाही असं वेगळं चेंज झालं की. तर ग्राउंडमध्ये भरपूर लेकरं जमले होते आज. आणि की नाही केळीच्या झाडाच्या मागे एक पपईचं झाड आलं होतं, त्याच्याकडे मी लक्ष दिलं नव्हतं. आणि काल जेव्हा आम्ही गाडीचं जे नवीन सामान बसले ते बघण्यासाठी गेलोच नव्हतं, तेव्हा जे म्हणजे पपईच्या झाडाकडे लक्ष गेलं. आणि झाड किती शक्य बघा, आणि त्याला फुलं पण इतके लागलेत ना. आणि हे वरची पपई नंतर बघू शकता तुम्ही किती मोठ्या लांब लांब पपई आता. आणि रात्री बाईबून आणला होता इथं कलाकांत. संडेचा दिवस होता आमचा. असा मंडळी तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कसा वाटला व्हिडिओ, आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये.